माझं नाव प्रशांत जनार्दन पाटील आहे. मी डोंबिवली वेस्टला नवापाडा येथे राहतो आणि इकडे माझे 11-12 शॉप आहेत. तिथे रात्रीच्या वेळी 10 ते 12 गुंडे लोक दहशत माजवण्यासाठी आले होते आणि या लोकांनी माझे कंपाऊंड तोडलेलं आहे, माझ्या जागे हडपण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि माझ्या ऑफिसवर दगडफेकसुद्धा केलेली आहे आणि माझ्या CCTV कॅमेऱ्यावर पण त्याचं एक नुकसान झालेलं आहे. तर हे त्रास मला खूप पूर्वीपासून होत चाललेला आहे बिल्डरचा. तर माझं एकच म्हणणं आहे की मी पोलीस स्टेशनला कंप्लेंट देऊनसुद्धा माझी कंप्लेंट घेत नाही पोलीस. याचं कारण का मला अजून काय समजलं नाही आहे. मला माझ्या जीवाला धोका आहे म्हणून मी कंप्लेंट दिलेली आहे, पण पोलीस काही कारवाई करत नाही. कारण मी रात्री अपरात्री घराच्या बाहेर निघत असतो. उद्या जर मला माझ्या जीवाला काय झालं तर माझ्या कुटुंबाला धोका आहे बिल्डर लोकांपासून. तर कृपया मला पोलिसांवर कंप्लेंट केली आहे, पण त्यांनी कृपया सहकार्य करावं मला किंवा नोंद करून घ्यावा आणि हे दहशत माजवण्याचा प्रयत्न करता रात्री अपरात्री तोडफोड या गुंडे पाठवता हे प्रकार थोडं थांबलं पाहिजे कुठेतरी. तुम्ही वेळ आली सर मी गेलो होतो 2-3 वेळा जाऊन आलो पोलीस स्टेशनला, विष्णुनगर पोलीस स्टेशनला. पण माझी तक्रार घेतली नाही, लेखी दिली तरी पण नाही. पण मला त्यांना सांगितलं माझे गुन्हा नोंद करा, कलम का असेल ते लावून टाका. पण ते बोलले तू न्यायला भेटा त्याला भेटा, इकडे तिकडे ओढवाओढवीची उत्तरं दिली त्यांनी मला आणि हे प्रकरण जेव्हा तिला मिटून टाकलं. मागच्या 2-3 वेळा असं झालेलं आहे. मी 2-3 वेळा अर्ज दिलेला आहे पोलीस स्टेशनला, पण ह्याच्यावर काही कारवाई केलीच नाही विष्णू पोलीस स्टेशनने. तुमच्याकडे काय पुरावा CCTV वगैरे आहे? हां सर, माझ्याकडे CCTVची मी फुटेज पण दिलेली आहे, DCP ऑफिसला दिलेली आहे, CP ऑफिसला पण दिलेली आहे आणि विष्णुनगर पोलीस स्टेशनला पण दिलेली आहे. आज 9 तारीख आहे, आज पण दिलेली आहे, 7 तारखेला पण दिलेली आहे. माझं म्हणणं असंच आहे की मला घाबरवण्याचा प्रयत्न जो करतात, दहशत माजवण्याचा प्रयत्न करतो बिल्डर, हे कुठेतरी थांबलं पाहिजे. ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा इन मराठी न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.